नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री दत्तगुरूंचे गुरुचरित्र वाचनाबाबत स्त्रियांना अधिकार आहे का? श्री गुरुचरित्र वेदतुल्य ग्रंथ कोणी वाचावा? स्त्रियांना वाचण्याचा अधिकार आहे का? त्याचे रहस्य सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचे गुरु सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांना प्रत्यक्ष श्री दत्तगुरूंनी सांगितलेल्या घटनेवरून ज्ञात होते. प्रत्यक्ष श्री दत्तगुरूंनी पिठले महाराजांना सांगितले की आज कलियुगात मानवासाठी प्राकृत भाषेत ग्रंथ पाहिजे आहेत. माझ्या एका क्षणाच्या चरित्राचा ग्रंथ आम्ही गुरुतत्व मार्ग सोपा आहे हे समजण्यासाठी निमित्त मात्र आमच्या मराठी न येणाऱ्या कानडी भक्तांकडून प्राकृतात लिहून घेतला. हा ग्रंथ तमाम स्त्री पुरुषांनी वाचावा म्हणून आम्हीच लिहिला आहे. स्वतःचे घरी वाचावा, घर पवित्र होते. सामुदायिक वाचावा हे फार चांगले. उपवास, ओली वस्त्रे वगैरे कडक नियम नाहीत. देहदंडचा काहीच उपयोग नाही, गरजही नाही. साधने गौण आहे. साध्यावर निष्ठा ठेवावी, प्रेमाने सेवा करावी. कर्मकांडवार फाजील लक्ष नको, त्यामुळे हानीच होईल. सोवळे ओवळीची गरज नाही. स्वच्छ धुतलेले वस्त्र असावे. मनाची आर्तता पवित्रता असावी. मला माझ्या प्रेमभक्ती करणाऱ्यांची आवड आहे. एक वेळ हा ग्रंथ पुरुषांनी नाही वाचला तर चालेल, पण स्त्रियांनी जरूर वाचावा. कारण एका महान पतिव्रता सती अनसूयाच्या पतिव्रता धर्माच्या सामर्थ्यावर आमचा अवतार झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, यावरतून आपल्या असं लक्षात येईलच की गुरुचरित्र हा ग्रंथ, हा महान ग्रंथ स्त्रियांनी नक्की वाचावा असं श्री गुरुदेव दत्त महाराजांनी पिठले महाराजांना सांगितलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या सप्ताह काळात जास्तीत जास्त स्त्रियांनी यामध्ये सहभाग घेऊन गुरुचरित्र ग्रंथ वाचावा. जो वाचल्याने आपली पापकर्मे नष्ट होतात, आपला पितृदोष नष्ट होतो, जन्माजन्मांतरीचे प्रारब्ध नष्ट होते, वाईट प्रारब्ध नष्ट होते. त्यामुळे जास्तीत जास्त स्त्रियांनी गुरुचरित्र ग्रंथ पारायणाचा लाभ घ्यावा आणि एकदा हे पारायण नक्की करावं. झालेली सेवा श्री गुरुचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.